माझे बंधू मोहन शेठ राऊत 20 ते 25 वर्षापूर्वी नगरसेवक आहेत आणि 20 ते 25 वर्षापासून ह्या बदलापूर शहरामध्ये आमच्या परिवाराविषयी नेहमीच हा षडयंत्र केला जातो. ह्या आज स्वीकृत नगरसेवकाच्या प्रक्रियेमध्ये हे गटनेत्यांनी याची भूमिका घेतली पाहिजे होती. गटनेत्यांनी ही भूमिका घेतली नाही. म्हणजे श्रीधर पाटलांनी ही भूमिका घेतलीच नाही का बाबा का स्वीकृत नगरसेवक असतील जे पण असतील, जे 5 या 6 जे पण याचे इच्छुक असतील तर सर्वांना त्यांनी विश्वासात घेतला पाहिजे होता आणि ती निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. ती व्यक्ती कधी निर्णायक भूमिका घेत नाही. श्रीधर पाटील हे पूर्ण बदलापूर शहरामध्ये त्यांचं काय कामसुद्धा नाही आणि ते कोणाच्या काय उपयोगी पडत नाही आणि त्यांची कधी भूमिका पण नसते. फक्त आपल्या स्वतःच्या वाढपुरता बघत असतात. नेहमीच स्वतःच्या वाढपुरता बघणार ते, तर बाबा माझा वाढ आणि निवडणुका जशा जवळ आल्यानंतर अधिकाऱ्यांना घेऊन ते फक्त ते असं कोरीव काम करणार त्यांच्या वाढपुरता आणि वाढपुरताच राहणार. शहर लेवलवर एक तरी मला सांगा का कार्यक्रम घेतलेला आहे का? शहर लेवलवर कोणाच्या तरी मदतीला धावलेत का? शहर लेवलवर सांगा त्यांनी कुठलं आज जे गरजू लोक आहेत त्यांना उपयोगी पडलेत का? शहरासाठी आणि पक्षासाठी ते काही काम करत नाही, फक्त स्वतःसाठी काम करतात. स्वतःसाठी स्वार्थासाठी ते काम करत असतात आणि त्यांनाच ते फक्त साथ देणारे फक्त आपले शहर प्रमुख वामन म्हात्रे आहेत. वामन म्हात्रे तर माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, राऊत परिवारासाठी तर पक्के जातीवादी आहेत. मी तर त्यांना हेच सांगा का पक्के जातीवादी आहेत आणि माझ्या राऊत कुटुंबाला मला नेहमीच डावलण्याचं काम केलेलं आहे. प्रामाणिकपणे आम्ही 20 ते 25 वर्षापासून शिवसेनेत काम करत असतो. माझ्यासाठी जेव्हा शिंदेसाहेबांचा मला फोनसुद्धा येतो का बाबा ह्या आमदारकीच्या टायमाला मला शिंदेसाहेबांचा फोन आला होता. मला सांगितलं आपल्याला युती धर्म पाळायचा आहे. मला प्रत्येक वेळेला जवळून ते बघत असतात, माझ्यावर खूप प्रेम करतात शिंदेसाहेब. हीच गोष्ट ह्यांना बघवत नाही. माझे वरिष्ठ माझे जे पण आहे ते मला चांगल्या प्रकारात विश्वासात घेऊन काम करत असतात. पण ही प्रक्रिया श्रीकृतची असताना मी वरिष्ठांच्या लेवलची मी बोललो नाही का, तर ह्यांच्यावर मी विश्वास ठेवला, वामन म्हात्रे आणि श्रीधर पाटील. पण श्रीधर पाटलांनी पुन्हा सर्व षडयंत्र करून आमच्या राऊत परिवार माझ्यावर केलेला घात आहे. कुठेतरी श्रीधर पाटील हे कोणाच्या हाताची कटपुतळी बनल्यासारखे काम करतायत का? कारण आजपर्यंत शिवसेनेचा इतिहास आहे की शिवसेनेत नेहमी गटनेतेपद किंवा एक शहर प्रमुख पद अशा व्यक्तीला दिलं जातं की जो सगळ्या जाती धर्मातील लोकांना, सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन वावरत असतो. मात्र आज कुठेतरी या सगळ्याचा अभाव दिसतोय शहरात. बघा, गटनेत्यांनीच ह्या सर्व निर्णायक भूमिका घेतल्या पाहिजे. कारण सर्वस्व जे स्वीकृत नगरसेवकाचं जे असतं ते त्याची प्रमुख भूमिका असते. या प्रमुख भूमिका आपल्या श्रीधर पाटलांनी बजावली पाहिजे होती. पण त्यांच्या मनात सुद्धा माझ्याबद्दलचा एक कटुदापण आहे, एक जलेसीपण आहे आणि जातीचा द्वेष आहे. त्याच्यासाठी मला हे सर्व गोष्टीला आमच्या राऊत परिवाराने मला डावलण्यात काम केलं. मी संपूर्ण शहरामध्ये काम करत असतो, संपूर्ण बदलापूर शहर असो, ग्रामीण भागामध्ये काम करत असतो आणि माझा बघा मी संपूर्ण लोकांना मध्ये मी वावरत असतो आणि सामाजिक काम करत असतो आणि मला ह्याच्यामागं माझी शिवसेना माझ्यामागं खंबीरपणे उभी राहतील. पण हे स्थानिक लेवलचे जे पदाधिकारी आहेत, श्रीधर पाटील असो किंवा वामन म्हात्रे असू दे, हे माझ्या पाठीशीने नेहमी माझ्या पाठीत खंजीर खोपसण्याचं यांनी काम केलेलं आहे. काय मागणी करताय पक्षवरिष्ठांकडून? पक्षवरिष्ठांना माझ्या जेव्हा शिंदेसाहेबांशी जेव्हा बोलणं झालं तर त्या टायमाला पण मी युतीचा प्रस्ताव हे केला होता शिंदेसाहेबांना. कसं आहे, आपली युती झाली पाहिजे. युती झाली तरी पण BJPवाले जे आहे ते बोलतात आमचे 20 नगरसेवक आम्हाला द्या, तुमचे 25-26 तुम्हाला घ्या, राष्ट्रवादीला 3 नगरसेवक देऊन टाकू. ही सर्व आणि प्रथम नगराध्यक्ष 2.5 वर्षासाठी आपण शिवसेनेला देऊ. आम्ही सेकंड टाईम घेतो नगराध्यक्षपद. म्हणजे नगराध्यक्षपद सुद्धा आपल्याला शिवसेनेला ते 2.5 वर्षासाठी देत होते. पण ही हेकीखोरी आणि ही स्वतःलाच फक्त स्वतःच हे चालवण्यासाठी ह्यांनी सर्व गोष्टीला युतीला विरोध केला आणि शेवटी आज आपल्या एवढा परंपरा 20 वर्षापासूनची जी परंपरा आहे, आपल्या नगरपालिका जो भगवा फडकतो तो आज फडकला नाही. तर ह्याला पूर्ण द्वेष म्हणजे दोष खरा म्हणजे 2 व्यक्तींना दिला पाहिजे.